स्वातंत्र्याच्या आणि प्रजासत्ताकाच्या दिवसाच्या निमित्तानं ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला हे संविधान समर्पित केलं होतं आणि जनतेचं राज्य ही भूमिका मांडून त्यावेळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसादजी यांना संविधान सुपूर्द केलं होतं आणि तेव्हापासून ही लोकशाही आपल्या देशामध्ये सुरू आहे आणि म्हणून हा दिवस साजरा करण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत। आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं उपस्थित असलेले आपले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि CWCचे सन्माननीय सदस्य नसीमभाई खान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय दलबाई साहेब, सगळे काँग्रेसचे पदाधिकारी, सगळे नेते मंडळी, सेवादलचे अध्यक्ष विलास अवताडेजी आणि त्यांची सगळी चमू, सगळ्या भगिनी आणि आमचे सगळे युवक मित्र, खरं तर हा आमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे। स्वातंत्र्याची लढाई ज्या थोर पुरुषांनी लढली, त्यांनी आपलं बलिदान या देशासाठी दिलं आणि इंग्रजाच्या तानाशाही प्रवृत्तीतून, हुकुमशाही प्रवृत्तीतून हा आमचा देश, आमच्या भारतीयांचा देश व्हावा ही लढाई त्या काळात लढली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे संविधान दिलं आणि हा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करायला एकत्रित आलेलो आहोत। हा फक्त साजरा करण्यापुरता नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की मी जे संविधान या देशाला दिलं, हा जो रथ मी इथपर्यंत नेला, हा रथ तुम्ही पुढे नेऊ शकता पण याला मागे आणू नका, अशी भूमिका त्याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती। ते विद्वान होते आणि त्यांना पुढच्या काळातला देश कळाला असेल की ज्या लोकांनी स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांचा हिस्सा नाही, स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांचा सहभाग नाही, इंग्रजाच्या सोबत असलेली लोक या देशात कधी ना कधी सत्तेत येतील असं काही त्यांना त्या काळात दिव्य दृष्टी आली असेल आणि म्हणून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी ती भूमिका त्या काळात मांडली असेल। आज आपण पाहतोय की लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य अशी भूमिका आपल्या संविधानात मांडली असताना सुद्धा आज लोकांसाठी राज्य चाललेलं नाही। महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मतं दिली, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी दिलेली होती। काँग्रेसच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सरकार आणलं पाहिजे ही लोकांची भूमिका होती। त्या पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये होतं, पण आपण पाहिलं की या निवडणुकीचे निकाल सगळे उलटे लागलेत। निवडणूक आयोग आपल्याला साधं डाटा सुद्धा आपल्याला द्यायला तयार नाही। आपले नेते राहुलजी असतील, खरगेजी असतील, यांनी निवडणूक आयोगाला जी भूमिका मांडली की आम्हाला ही जी मतं महाराष्ट्रात वाढली ती कुठून आणलीत हे तुम्ही सांगा। 6 वाजताच्या नंतर जे काही मतदान झालेलं आहे प्रत्येक बूथवर, ते कुठल्या बूथवर झाले 76 लाख मतं ते आम्हाला दाखवा। पण निवडणूक आयोग सांगतो की आमच्याजवळ डाटा नाही। याचा अर्थच निवडणूक आयोगाने महाराष्ट्रामध्ये मतदानावरच लोकांच्या डाका टाकला काय, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। आमच्या मतानं आमच्या विचाराचं सरकार यावं, अन्यायी सरकारी जे असतील या सरकारला आम्ही काढू शकलो पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाला मतदानाचा अधिकार हा संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला। पण आज आमच्या मतानं सरकार आम्हाला निर्माण करता येणार नाही अशी व्यवस्था केंद्रातल्या बसलेल्या सरकारने आणि निवडणूक आयोगाने ठरवून केली गेलेली आहे का, असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अजूनही लोक संभ्रमात आहेत, लोकांना अजूनही वाटतं की हे सरकार आलं कसं, आणि जे निवडून आलेले लोक आहेत त्यांना ते चिमटे घेऊन बघतात की एवढ्या मतानं मी कसं निवडून आलो।
म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की मी याच्यासाठी हे राजकीय भाषण नाही, आखरी माझा मूळ मुद्दा याच्यामधला एवढाच आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या झालेल्या निवडणुका ह्या देशाला संदेश देणाऱ्या झाल्यात, याची चर्चा आज देशातच नव्हे तर जगामध्ये होते की असं कसं होऊ शकतं. आणि म्हणून काल आपण जेव्हा मतदारांचा दिवस म्हणून वोटर डे म्हणून आपण जो साजरा केला, आणि त्या दिवसाच्या निमित्तानं आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदात्यांना जागृत करण्याचं काम, लोकांमध्ये जागृती करण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आपण केलेलं आहे. अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. जिल्हाधिकारी, तहसीलदार असतील, प्रांत असतील, त्यांना त्यांनी निवेदन दिलं. पण राज्यातलं असो की केंद्रातलं सरकार असो किंवा निवडणूक आयोग असो, हे झोपेचं सोंग करताना आपण पाहतोय. आज आपण पाहतोय कालच सरकारने एसटीची दरवाढ केली, इलेक्ट्रिकचे बिल वाढवले, सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत असं आपल्याला सांगण्यात येतं आणि म्हणून महागाई वाढवली जाते. आपल्या लक्षात असेल की आज काही पेपरला बातम्या आहेत की काही साखर कारखानदारांच्या ज्याचं ब्लॅक लिस्ट मध्ये नाव आलं, ज्याने पैसा घेतला, बँकातून घेतला, सरकारकडून घेतला, ते पैसे देऊ शकले नाही म्हणून त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं. त्या साखर कारखान्यांना त्याचे सगळे व्याज माफ करण्याचं काम, जवळपास 100 कोटीचं व्याज या सरकारने माफ केलेलं आहे, अशा पद्धतीची भूमिका आली. म्हणजे यांचे बगलबेचे कारखानदारी आहे त्यांच्याजवळ, ज्यांनी लोकांचे पैसे डुबवले, बँकांचे पैसे डुबवले, अशा लोकांचं कर्ज माफ करायचं, त्यांचा व्याज माफ करायचा. पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला सरकारजवळ पैसे नाही. शेतकरी रोज आत्महत्या महाराष्ट्रामध्ये करताना आपण पाहतो. तरुण पोरगा बेरोजगार म्हणून तो सुद्धा आत्महत्या करतोय. गृहिणीला घर कसं चालवायची ती काळजी, त्याच्यात ती आत्महत्या करते आहे. लोकांसाठी आता लोकांचं राज्य राहिले नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. मूठभर लोकांचं राज्य, जे इंग्रज राबवत होते ती पद्धत आज आपल्या राज्यात, देशामध्ये सुरू आहे. आणि म्हणून आपल्याला हा दिवस जो साजरा आपण करतोय, 75व्या वर्षावर आपण आलेलो आहोत. या दिवसाला आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा घेण्याची गरज आहे की आम्हाला लोकशाही वाचवायची आहे. हा दिवस जब तक सूरज चांद रहेगा तब तक आम्ही हा दिवस साजरा करू, अशी संकल्पना या ठिकाणी प्रतिज्ञा घेऊनच आपल्याला जावं लागणार आहे. सेवादल हे खऱ्या अर्थानं आमच्या आयडिओलॉजीचा एक भाग आहे. सेवादलच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं आणि काँग्रेस किती या देशासाठी जरूरत आहे ही भूमिका समजून सांगण्याचं काम सेवादलांचं. पण ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये आपण काही भागामध्ये चांगलं काम चाललेलं आहे, काही भागात नाही. मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवादलचं आता भूमिका त्याच्यातली प्रामुख्याने असली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आपण एक आगळं वेगळं सेवादल, जो काँग्रेसच्या विचाराला प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा सेवादल आपल्याला निर्माण करायचा. आणि जे काँग्रेस समजा उभी राहील तरच आपल्या देशाचं संविधान वाचेल. नाहीतर हे जे लोक आज ज्यांनी इंग्रजाच्या सोबतीला मांडीला मांडी लावून बसलेत, त्यावेळेच्या थोर पुरुष जे महात्मे आपले लढणारे होते, त्यांनी बलिदान दिलं, त्यांना मारण्यासाठी इंग्रजांची साथ देणारी लोक आज सत्तेत बसलेली आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आता सतर्क राहून आपली लोकशाही वाचवू, तरच पुढच्या प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्तानं आपल्याला एकत्रित येता येईल, नाही तर अनाथ येता येणार नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना संकल्प आजच्या दिवशी करायचा आहे. आणि मला विश्वास आहे की काँग्रेस महाराष्ट्रातलं विचार आहे, सामान्य लोकांचा काँग्रेस हा विचार आहे. आणि म्हणून या सगळ्या विचाराला पुन्हा ताकद देण्यासाठी आणि संविधानाला वाचवण्यासाठी जे आपले नेते राहुलजी आणि खरगेजी जे प्रयत्न करतात, त्याला सगळ्यात जास्त ताकद ही महाराष्ट्रातून मिळावी, ही अपेक्षा मी आजच्या दिवशी मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी एकतेनं ही लढाई पुढच्या काळात आपण लढू आणि महाराष्ट्र पुन्हा सुरक्षित करण्याचा, देश सुरक्षित करण्याचा संकल्प आपण सगळेजण करून पुढे जाऊ, असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो.
सगळ्यांना आजच्या प्रजासत्ताक दिवसाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.